परंतु यावेळेस बळीराजा संकटात आहे। त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा आपण ठरवलं की मराठवाड्यामध्ये अन्य अनेक ठिकाणी आपला बळीराजा संकटात आहे, आपत्ती आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलं, तुम्ही आपापल्या भागात शेतकऱ्यांना बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी तिकडे थांबा, त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा आणि आपण मुंबई आणि ठाण्यापुरता हा दसरा मेळावा मर्यादित केला। खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहे, त्याचं दुःख मोठं आहे। त्याची शेती वाहून गेली आहे, त्याची जमीन खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेलं आहे, घरांची पडझड झाली आहे। स्वतः मी बांधावर जाऊन आलो, मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख, डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय 80% समाजकारण, 20% राजकारण। आणि म्हणून हा गुरुमंत्र, हा मूलमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय, आपण एक व्रत कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही।